एका मोबाईलसाठी सुरू झालेला वाद आणि काही तासात एका संपूर्ण कुटुंबावर असा प्रसंग ओढवला ज्याची कल्पना कोणीही केली नव्हती. छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर घडलेल्या या दुर्दैवी घटनेत मुलाला वाचवण्यासाठी गेलेल्या आई वडिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पण नेमकं त्या दिवशी काय घडलं आणि या घटनेमागची संपूर्ण कहाणी काय जाणून घेऊया. नमस्कार, मी सुदर्शन आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज मराठी. मिळालेल्या माहितीनुसार कुणालच्या घरात गेल्या जवळपास 6 महिन्यापासून छोट्या मोठ्या कारणांवरून वाद सुरू होते. कुणालचे वडील ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करत होते. कुणालने आयफोन घेण्याचा हट्ट केला होता. घरची परिस्थिती पाहता आई वडिलांनी कसं बस जुगाड करून त्याला आयफोन घेऊन दिला. मात्र मोबाईलचे हप्ते भरताना अडचणी निर्माण झाल्या. काही हप्ते थकल्याची आणि हप्त्यांवरूनही घरात वाद होत असल्याची माहिती समोर आली. घरात सतत वाद होत असल्यामुळे कुणालचे वडील जवळपास 3 महिने घरापासून बाहेर होते. त्यानंतर 3-4 दिवसांपूर्वी ते घरी पुन्हा आले. पण घरी आल्यानंतरही कुणाल आणि त्यांच्यात वाद झाला. त्यानंतर कुणाल ट्युशन क्लासला जातो असं सांगून घराबाहेर पडला. मात्र तो ट्युशनला न जाता खोड्या डोंगरावर पोहोचला. कुणाल डोंगरावर असल्याचं लक्षात आल्यानंतर स्थानिक नागरिकांनी त्यांच्या आई वडिलांना फोन करून घटनास्थळी बोलावून घेतलं. या कुटुंबावर याआधीच दुःखाचा मोठा आघात झाला होता. कुणालच्या भावाचं 8 वर्षांपूर्वी आजारपणामुळे निधन झालं होतं. त्यामुळे कुणाल हा कुटुंबाचा एकटाच मुलगा होता. कुटुंबियाच्या माहितीनुसार कुणाल अभ्यासात खूप हुशार होता. त्याला भविष्यात डॉक्टर व्हायचं होतं. 10वीच्या परीक्षेत त्याला 92% गुण मिळाले होते. ज्या मुलाच्या भविष्यासाठी कुटुंबाने स्वप्न पाहिलं होतं त्या मुलाच्या आयुष्याचा असा दुर्दैवी शेवट होईल याची कल्पनाही कदाचित कोणी केली नव्हती. डोंगरावर पोहोचल्यानंतर आई वडिलांनी कुणालला समजवण्याचा प्रयत्न केला. आई संगीता आपल्या मुलाला सतत समजावत होती. तिने मुलाला म्हणलं होतं, तुझा वाद तुझ्या वडिलांसोबत आहे ना, मग मी त्यांना सोडून देते, आपण दोघं राहू, पण तू असं काही करू नकोस. मुलाने आपलं म्हणणं ऐकावं यासाठी आईने आपलं मंगळसूत्रही काढून त्याच्या समोर ठेवलं. पण एवढं करूनही कुणाला आईचं ऐकायला तयार झाला नाही. दरम्यान सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास या घटनेची माहिती 112 वर देण्यात आली. माहिती मिळताच 112चे कर्मचारी सुरेश भिसे आणि त्यांच्यासोबतचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी कुणालशी संवाद साधत त्याला सुरक्षितपणे खाली आणण्याचा प्रयत्न सुरू केला. परिस्थिती लक्षात घेऊन अग्निशमन दलालाही घटनास्थळी बोलवण्यात आलं. फायर ब्रिगेडच्या जवानांनी डोंगराच्या पायथ्याशी सुरक्षा जाळी लावली. तर कुणाल खाली आला तर त्याला सुरक्षित करण्यासाठी ही जाळी मदतीला लावली होती. पोलीस, अग्निशमन दल, स्थानिक नागरिक, कुटुंबीय सगळेच त्याला समजवण्याचा प्रयत्न करत होते. कुणालला समजवण्याचे प्रयत्न जवळपास 3 तास सुरू होते. मात्र कुणाल वारंवार आपली जागा बदलत होता. त्यामुळे अग्निशमन दलालाही त्यानुसार आपली जागा बदलावी लागत होती. काही वेळ त्याचं मन परिवर्तन होत असल्याचंही दिसत होतं. मात्र परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आली नव्हती आणि त्याच दरम्यान अचानक कुणालचे वडील मुरलीधर त्याला वाचवण्यासाठी पुढे गेले. मुलाला पकडून सुरक्षित करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. मात्र त्या प्रयत्नात त्यांचा तोल गेला आणि मुलासह तेही कोसळले. दोघेही या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडले. आपल्या मुलाला आणि पतीला खाली पडताना पाहून आई संगीता यांनाही मोठा धक्का बसला. त्यानंतर घडलेल्या या घटनेत त्यांचाही दुर्दैवी अंत झाला. अशा प्रकारे या घटनेत एकाच कुटुंबातील 3घांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी बचाव पथकाने तातडीने घटनास्थळी कारवाई सुरू केली. बचाव पथकाने 3घांचे मृतदेह बाहेर काढले. त्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी मृतदेह पाठवण्यात आले. या संपूर्ण प्रकरणात पुढील तपास पोलीस करत आहेत. एका मोबाईल पासून सुरू झालेला वाद, घरातील वाढत गेलेला तणाव आणि शेवटी एका कुटुंबावर कोसळलेलं हे अपरिमित दुःख. कुणालच्या आई वडिलांनी आपल्या मुलाला वाचवण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले, पण नियतीसमोर त्यांचे प्रयत्न अपुरे ठरले. या घटनेत संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आयुष्यात कितीही मोठी अडचण आली तरी त्या क्षणी एकटं न राहता कुटुंबीय, मित्र किंवा विश्वासू व्यक्तीशी बोलणं आणि मदत घेणं अत्यंत महत्वाचं आहे. ही होती छत्रपती संभाजीनगरच्या या दुर्दैवी घटनेची संपूर्ण माहिती. अशाच महत्वाच्या विश्वासार्ह बातम्यांसाठी सबस्क्राईब करा महाराष्ट्र टुडे न्यूज मराठी.